मायमोगाचो येवकार हांव भक्तीपै बाळगी. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. मडगांवां रस्तो हुबतना एके बायलेक अपघात. काणकोणच्यान मडगांव येवपी बशीन दिलो धपको. बायल आगताक खलास, ड्रायव्हराक अटक. गोवा टुरिझम प्रमोशन मॅनेजमेंट अँड रेग्युलेशन बिलाक आम आदमी पार्टीचो खर विरोध. बिलांत दिसून येता मनमानी. पुराय लोकविरोधी आशिल्लें हें बिल विधानसभेत मांडचेंच न्ही, म्हणटा आम आदमी पार्टी. NRAI इंडियेचो फूड सर्व्हिसान दिलो रिपोर्ट. 3 वर्सां उपरांत सादर जाता रिपोर्ट. फूड सर्व्हिसाचो नियाळ दिवपी NRAI ही पयलीच इंडस्ट्री. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. शेनवारा सकाळीं मडगांव SBI बँके मुखार भिरांकूळ अपघात जालो. रस्तो हुबतना एके बायलेक काणकोणच्यान मडगांवां येवपी बसीन धपको दिलो. बायलेक आगताक मरण आयलें. पुलिसांनी ड्रायव्हराक अटक केला. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. आज मडगांव सकाळीच 10:30 वाजता एक ॲक्सिडेंट जालो. तो म्हणल्यार फॅटल. जी एक शिला बोटेकर जी बायल आसा, ही आपल्याले देवाचे जे सामान आसा तें घेवन ती खंय तरी आपल्याली उदरनिर्वाह करताली. देवाची घेवन प्रत्येका दारां वचोन या शॉपाची दारां वचोन तें म्हणलें जाल्यार जी काणकोणच्यान बस येताली, ह्या बसीक ती आपटली. ती मडगांव जें जंक्शन आसा, हे मडगांव जंक्शन जे स्टेट बँक आसा, ह्या स्टेट बँके कडेन एक्सिडेंट जालो. जी काणकोणच्यान बस येता ते बसीन तिका धक्को दिलो आनी ती जी बायल आसा बोटेकर, ही ऑन द स्पॉट एक्सपायर्ड जाली. मडगांवची पुलीस तुरंत त्या जाग्यार येवन त्यांनी रोखडीच तिका मडगांव हॉस्पिटलांत व्हेली. पूण थंय फायदो कांय ना जालो, कित्याक ती ऑलरेडी पयलींच ती डेड जाल्ली. सध्या मडगांव पुलिसांनी जो ड्रायव्हर आसा उदय वडार म्हणून ताका अरेस्ट केले कडेन आसा, बसीचो ड्रायव्हर. आनी फुडली इन्व्हेस्टिगेशन जें आसा हें सद्याक PI जो तुळशीदास नायक आसा हो करता. आज ही घडणूक जी घडल्या ही मडगांवकारां खरें दुख्खाची गजाल आसा. कित्याक ही जी बायल आसा ही देवाची घेवन जे सगळ्याक भोंवताली, प्रत्येका शॉपार भोंवताली. आज आमी लोकां कडेन विचारले त्या टायमार ही जी गोश्ट आसा ही लोकांनी सांगले कडेन आसा. सद्याक मडगांव पुलिसांनी बस आनी बसीचे ड्रायव्हर जे आसात हांकां पुलीस स्टेशन हाडून सद्याक फॉर्मेलिटी जी आसा ही मुखाल्ली तेंची चालू आसा. एक्सिडेंट जालो आज जे आता सकाळी 10:30 सुमार स्टेट बँक ऑफ इंडिया कडे एक घटना घडला. ती अत्यंत दुर्दैवी घटना आशिल्लो. एक बायल अशी रोड क्रॉस करताली, ते देवीचं काहीतरी वार करती. तो गळ्यान ते कवडीचो माल बी कितें घेवन माथ्यार तशी घेवन सो ते प्रत्येक शॉपाकडे वचून आपले कितें उदरनिर्वाह सुरू करावं ते आपल्याक कितें तरी 1-2 रुपये कोणाकडे मागत असतात. सो आषाढी महिन्या भितर जे आसलो आज घटना घडला ते दुर्दैवी. आणि वयल्यान कितें एक देवीची भक्ती, देवीची भक्त कवडी माळ बी घालून ते भोंवपी आनी प्रत्येक घरान आनी कोणाकडे खंय कितें तरी भोंवून शॉपाचेर बी आनी हेच्या कडेन कितें घेवन आपले उदरनिर्वाह करपी एक बायलेचे जाले. ते अत्यंत दुर्दैवी. बसी आपटली ती ते क्रॉस करता बशी कितें आपटले ते म्हणजे ऑन द स्पॉट जाग्याचेर पडला. सर मागीर ते रगत बिसत भरपूर व्हांवला. ऑन द स्पॉट जाग्याचेर हे जालें. ओके. तुझें नांव कितें? माझं नाव रामा जरळी. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, समृता खणगांवकार आनी ओमकार देशप्रभू. गोवा टुरिझम प्रमोशन मॅनेजमेंट अँड रेग्युलेशन बिलाक आम आदमी पार्टीन खरसाणेन विरोध केला. ह्या बिलांत कितलेशेच झोल आसात. मनमानी केल्ली दिसून येता. इव्हेंटा खातीर 25 वयर लोक एकठांय येतले जाल्यार 48 वरां आदीं खंय परमिशन घेवचें पडटलें. असल्या कितल्याशाच विचित्र अटींक लागून आमी ह्या बिलाक खर विरोध करतात, आपान सांगलां. गोंयचे भाजपा सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात टुरिझमाचेर एक बील मांडपाची आसा. गोवा टुरिझम प्रमोशन मॅनेजमेंट अँड रेग्युलेशन बील 2024. हें बील म्हटल्यार लोकांच्या दोळ्यांक पानां पुसपाचो प्रकार. स्टेक होल्डरांचो आस्पाव नासलेलें हें बील वन मॅन शो जावन रावतलें. आम आदमी पार्टीन भंय उक्तायला. Section 27 talks about permit of events. Any person intending to organize an event having not more than 25 attendees
shall submit an application 48 hours prior to the commencement of such event. तियात कोमयने लादीन उर्सा लादीन 25 लोक सुबे बर्थडे आता हे असेंब्ली हे बिल घालपा आम दिनाय. We do not want people of Goa, the tourism industry has boycotted this bill the way it is. And we as the Aam Aadmi Party, I as the legislator of Benaulim, I have put in written objections today, suggestions today, and we do not want this bill to be put up in this assembly session. Clearly in written. ह्या बिलाचेर चर्चा करपाक खंय गोंय सरकारान खाशेली बसका दवरली. 2 खेपे बसका आफोवन ऐन वेळार रद्दय केली. खंय स्टेक होल्डरांक हें बिल नेमकेपणान कळचें म्हण आपान मिडियाचें माध्यम वेचलें. आयकात तेंचे मुद्दे. पयलीं सद्याक सरकाराक कळ्ळो आहा की हें जें बील आहा हें हेझर्डली हें बील तेमी तयार केल्लें आहा आनी हें बील ते आज गोंयच्या लोकांचेर आनी गोंयच्या लोकांक टुरिजम काबार करून उडोवपाक हें बील तेमी तयार केल्लें आहा. आमी आज एक रिप्रेझेंटेशन फॉर सजेशन्स ऑब्जेक्शन्स एंड आवर ओपिनियन्स ऑन दीस बील हें आज सबमीट केलां. हें बील जेन्ना इंट्रोड्यूस केल्लें लेट मनोहर पारेकरान तें बील जेन्ना डिसायड केल्लें द होल आयडिया वॉज वॉट पार्टिसिपेशन ऑफ द इंडस्ट्री होल्डर्स स्टेक होल्डर्सां पार्टिसिपेशन करपाक मेन वॉज दॅट. आनी तेका लागून हें जें कमिटी आहा तेंगेली जो बोर्ड आहा 8 मेंबरांचो बोर्ड फिक्स केल्लो आनी तितूंतले 5 जाण वेरियस आहले आनी 3 जाण फ्रॉम द इंडस्ट्री आहले. पूण आज चोवपाक गेले जाल्यार हे भाशेन पार्टिसिपेशन ना. हे सगळें वन मॅन शो जावपाक गेलो. देर इज नो इंडस्ट्रियल पार्टिसिपेशन, देर इज नो पार्टिसिपेशन ऑफ द स्टेक होल्डर्स. आनी हितून एकूच दाखयता की one person wants to take superior control and that is the department. Rule 11 of the policy, rule number 11 the Goa Tourism Policy 2020 clearly makes provisions for establishing the regular framework under Rule 11. However, there is no mention of this regulatory framework. So that definition of a tourist needs to be modified in order to safeguard. कित्याक आज कोणूय बिझनेसा येता, कोणूय कित्याकूय येता, he cannot be termed as a tourist. पूण हेंगे जें डेफिनेशन आहा तुमचो येयलें जाल्यार डेट डेफिनेशन फर्स्ट ऑफ ऑल निड्स टू बी चेंज. हें सगल्यांकूच सांगता जे गोंय येता तेंक सगल्यांकूच तुम टुरिस्ट म्हूण. 3 members द गव्हर्मेंट कॅन नॉमिनेट देम फ्रॉम विथीन द टुरिजम इंडस्ट्री म्हणून सांगलां. सो हे 3 members आर मेन बिकॉज दीज 3 members फ्रॉम द टुरिजम इंडस्ट्री आर गोइंग टू प्ले अ मेजर रोल. एक टुरिजम पुलीस म्हणटाय ते 2021 सेक्शनाक दे आर टॉकिंग दॅट टुरिजम पुलीस कॅन एनफोर्स. आनी हे म्हणटा इन सेक्शन 51 एनी ऑफिसर कॅन डू. म्हणजे हिंगान होम मिनिस्टर ना, हिंगानी होम डिपार्टमेंट ना, एक टुरिजम डिपार्टमेंट करपा लागले एश कोन. सो आय थिंक वी नीड टू अंडरस्टँड की यू कॅनॉट हॅव अ चीफ मिनिस्टर इन एवरी डिपार्टमेंट. जायना हें. यू कॅनॉट हॅव अ चीफ मिनिस्टर इन एवरी डिपार्टमेंट. चीफ मिनिस्टर इज चीफ मिनिस्टर आनी होम डिपार्टमेंट इज होम डिपार्टमेंट. नाजाल्यार प्रत्येक मिनिस्टर आपल्या गेलो होम डिपार्टमेंट दवरतलो आनी आपल्या गेले सगळे ऑफिसरां सांगतलो तुज्यान सगळ्यांकू तालावन दिवपा जाता आनी सगळ्यांकू अरेस्ट करपा जाता. अराउंड 1250 1250 ऑर्गनायज्ड टुरिजम बिझनेसीस दे आर मॉनिटरिंग, दे आर लुकिंग इन टू. ते टीटीचे आज वालोरू दिनाय. ते गोवा दे हॅव अ सीट इन द गोवा टुरिजम बोर्ड बट तेमगे ते सीट आसोन आज ते टीटीचे व्हॅल्यू ना चोवपाक गेले जाल्यार पॉलिसी भितर. देअर कन्सल्टेशन इज नॉट टेकन. द CEO is required to be appointed on board and shall be treated as member secretary. No such provision is there in the act. CEO लागून जे गायडलाइन्स दिलो आहे पॉलिसीचेर ते हे आज बिलाचेर हे एक्टाचेर ना. एक टुरिजम पुलीस म्हणटाय ते 2021 सेक्शनाक दे आर टॉकिंग दॅट टुरिजम पुलीस कॅन एनफोर्स. आनी हे म्हणटा इन सेक्शन 51 एनी ऑफिसर कॅन डू. म्हणजे हिंगान होम मिनिस्टर ना, हिंगानी होम डिपार्टमेंट ना, एक टुरिजम डिपार्टमेंट करपा लागले एश कोन. सो आय थिंक वी नीड टू अंडरस्टँड की यू कॅनॉट हॅव अ चीफ मिनिस्टर इन एवरी डिपार्टमेंट. जायना हें. यू कॅनॉट हॅव अ चीफ मिनिस्टर इन एवरी डिपार्टमेंट. चीफ मिनिस्टर इज चीफ मिनिस्टर आनी होम डिपार्टमेंट इज होम डिपार्टमेंट. नाजाल्यार प्रत्येक मिनिस्टर आपल्या गेलो होम डिपार्टमेंट दवरतलो आनी आपल्या गेले सगळे ऑफिसरां सांगतलो तुज्यान सगळ्यांकू तालावन दिवपा जाता आनी सगळ्यांकू अरेस्ट करपा जाता. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिक्स आनी वैष्णवी साळगांवकार. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो.
पंढरपूरचे यात्रेक वचपी अस्नोडेचे बायलेक सोलापूर रस्त्यार अपघातांक मरण आयलें. गौरी कुडतरकार तिचें नांव. आनीक 2 वारकरी जखमी जाल्यात. अपघातांत उपरांत इनोवाच्या ड्रायव्हरान थंयच्यान फुज्ज्यो काडिल्ल्यो, पूण पोलिसांनी ताका धरला. पळयात नितिक्षा गांवकाराचो रिपोर्ट. आषाढी एकादशी निमतान गोंयभरांतल्यान खुबशे भावीक पंढरपुरा वारी करतात. अशेंच अस्नोडच्यान कांय भावीक पंढरपुरा चलत वारी करपाक गेल्ले. तातूंतली गौरी कुडतडकर ही वारकरी महिलेक मरण आयिल्लें आसा. गौरी कुडतडकर हिची भलायकी बरी नाशिल्ल्यान तिका वॅगनर गाडयेंतल्यान पंढरपुरा वारीक व्हरताले. हे वॅगनर गाडयेक इनोवा गाडयेन बरोच धपको दिल्ल्यान तिका जाग्यारूच मरण आयिल्लें आसा. तशेंच जे इनोवा गाडयेंतले जे एक्यूज आशिल्ले 4 जाण गाडयेन गाडी चलयताले तांकांय पुलिसांनी अरेस्ट केल्ले आसा. आज जो एक्सिडेंट जाला वॅगनाचो ड्रायव्हर हांवूच गाडी चलयता आनी हांव गाडी चलयता म्हणजे कशें आमचे जे वारकरी आसा वॅगनार आमी फाटसून दवरताले, कित्याक कोण जे वारी फुडें वयता पळय वारी फुडें आसताले आनी हांव सदांच फाटून आसतालो वारी कित्याक कोण बाबडी जाणटी तेंचे पांय दुखता तांकां बसून मागीर हांव फुडें पावतालो. आनी आयजूच सेम इन्सिडंट जालो. ती बाबडी 2 जाणां जाणटी पांय दुखता म्हणून गाडयेन येवन बसले आनी हांव 2-3 मिटर सुद्दां फुडें वचोंक ना. तांकां आतां पावपाक म्हणून त्या स्पॉटार आमी जेवपाक वयताले त्या स्पॉटार 2-3 मिटर सुद्दां फुडें वचोंक ना. हाडलो तर म्हाजेर धपको दिलो. धपको दिलो गाडी सोमती पलटी जाली आनी एक माऊली बाबडी आमची थंय थंड जाली आमकां सोडून गेली आनी दुसरी माऊली आमी 2 जाणां आतां हॉस्पिटलान आहा. आनी हांवें आतां आयकलां की ती गाडी खंयची तेलंगणा खंयची तरी आनी 4 जाण भुरगे खंय गोंयांतल्यान येताले. पूण त्रास जाला आमकांय बी मातशें म्हाज्या कमरेक लागला आनी तिचे हातीक फ्रॅक्चर जाला. ते सगळे नोंद घेवचे आनी कितें वायट गजाली बी हे करून घेवचे न्हू. गोवा 365 खातीर नितिक्षा गांवकार, समृता खणगांवकार आनी ओमकार देशप्रभू. फातोडेचो आमदार विजय सरदेसायाच्या जनता दरबाराक सद्याक ओतो आयला. अधिवेशना पूर्व जनता दरबाराक लोकांची गर्दी जाता. मडगांवां SGPDA मार्केटांतले बुरशेपण ताणें पळयलें. अधिवेशनांत थंयचे नितळसाणीचो प्रश्न मांडटलो. विजयान मडगांवांत सांगलें. SPDAचे मार्केट 2018 दुबयचे मार्केट तो मॉडेलाचेर आमी कंप्लीट केलें. हे मार्केट कंप्लीट जातकच ग्रेटर बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे बृहन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनान BMC असले मॉडेल करचे म्हणून आनी मार्केटां हे मॉडेलाचेर करपाक केलें. आज ही मार्केटाची जर अवस्था पळयली जाल्यार रडूंक येता. कितेंच सारकें ना. PDA हांगाचे टॅक्स घेता पूण सर्वीस कांय दिना. वायरी बियरी अशें कांयच नाशिल्लें चकचकीत अशें मात हें जालें भितर. आतां भायर परिस्थिती पळय भायर झाडां जाल्यार रान कशें जालां त्या सायडीन ते काडून ते शेतान उडयतात. शेतान उडोवन डेंगी जातली, मलेरिया जातली, दुयेंसां जातली. कंप्लीट सॅनिटेशन आनी क्लिनलीनेस ना. इतले रिटेलर थंय होलसेल मार्केटान पडल्या रिटेल मार्केटान कोण येयच ना. ही परिस्थिती जाल्ली आहा. अंदाज इतली जाल्या ही असेंब्लीक हांव रेज करतलो. आतां फॉर द मोमेंट पयली एंट्री मारपा खातीर आमी हें निवळ करून दितले. आतां तुवें पळयलां की कलेक्टराक घेवन आमी झाडां कापल्या. झाडां म्हळ्यार ट्रिमींग केलां. सगळें ओपिनियन पोल स्क्वेराचेर वचून पळय काय सारको काळो हें जाल्लो आहा. राप क्लीन करप कोणाचें काम? क्लिनींग म्युन्सिपालिटीचें काम जालें. तें पसून हांव आतां ताजे कडच्यान करून घेता. कापला तोच क्लीन करून दितलो. ते म्युन्सिपालिटी कडेन स्टाफ ना. स्टाफ आसल्यार तो दिगंबर कामत आपल्याच व्हरून निवळ करता. एकदां साधन 2दां मारता आसतलो. आमी स्विपर म्हणटा जाल्यार फातोर्डान पळोवंकूच ना. खंयच्याय फातोर्डेचे मनशाक विचार स्विपर म्हणटा केन्ना पळयला काय. सो तो आपल्या खातीरूच ताणें दवरल्या. सो ते दवरूं. गोवा 365 खातीर संदीप तोयेकार, मनीषा जाधव आनी संगीता ओली. NRAI इंडियेचो फूड सर्विसेसचो रिपोर्ट आयला. दर 3 वर्सां उपरांत
हो रिपोर्ट सादर जाता. 2019-2021 उपरांत अंदू हो रिपोर्ट आयला. फूड सर्विसेसो नियाळ सादर करपी NRAI ही पहिली इंडस्ट्री. लोकांनी मोठ्या संख्येन हजेरी लायिल्ली. is a comprehensive report on restaurant industry of India आणि एक म्हणजे हातून असलोच प्रकारचो कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट हाज्या पयलीं गोंयां केन्ना करूंक नाशिल्लो. NRAI हॅज बीन डुईंग दीस रिपोर्ट एवरी 3 years एक रिलीज करता. लास्ट टायम आमी रिलीज केल्लो 2019 आनी मागीर एक 2021 एक कोवीड ल्हान रिपोर्ट केल्लो आनी आतां हो परत आमी लॉन्च केला रिपोर्ट. So what this report tells us is quite exciting data. एक म्हणजे रेस्टॉरंट इंडस्ट्री आता तुमकां खबर आसतली इंडिया इज ग्रोईंग एट अबाउट 6.5% GDP पण रेस्टॉरंट इंडस्ट्री इज ग्रोईंग नियरली 8.1% आणि जे पळय ऑर्गनायज सेक्टरान आसा रेस्टॉरंट इंडस्ट्रीतले दे आर ग्रोईंग एट नियरली 13% अबव. ते एक अ व्हेरी गुड न्यूज फॉर अ इंडस्ट्री दॅट हॅड रियली कम डावन ड्युरींग कोवीड. ताजे ऑलमोस्ट आता 3 times ताजे सायज आता वाडल्या आफ्टर कोवीड. सो एक इट शोज अ व्हेरी रेजिलियंट इंडस्ट्री विच इज द रेस्टॉरंट इंडस्ट्री. सेकंड म्हणजे एम्प्लॉयमेंट. वी आर द सेकंड लार्जस्ट एम्प्लॉयर्स इन द कंट्री एज अन इंडस्ट्री. जवळजवळ 85 lakh पीपल आर एम्प्लॉयड बाय द रेस्टॉरंट इंडस्ट्री सिंगल हँडेडली आणि दिस एम्प्लॉयमेंट इज गोइंग टू गो अप टू 105 lakhs or more than 1 crore by the year 2028. Goa doesn't need any description, for tourism perspective. So that's the testimony of how government also proactively working to promote tourism policies, especially under the Goa Beyond Beaches tourism department, and along with of course this is department itself is driven by key stakeholders, that is our TTIZ and GCCI and CCI and all these institutions. So all our policies into that matter, all our initiatives, all the decisions taken by the government of Goa is completely driven by our key stakeholders, so that tourism itself is driven by the industry. That's how we firmly believe that. NRAI is a National Restaurant Association of India. आज जवळजवळ 5 lakh members आसा all over the country, and this is a huge organization, the largest organization in the country that is getting all the restaurants together. So you can see in Goa itself there are a lot of members here. आणि तुमचे जे all these restaurants who are coming from Delhi, Bombay, who have set up subsidiaries here, they are all part of NRAI. So NRAI is a national organization, and at the national level they are very well organized. So when it comes to industry advocacy issues, whether it is getting the fighting for the industry, the causes आणि आमचे GST issues, किती issues असता ते सगळे issues NRAI works together to advocate. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गावकार आणि सानिका नागवेकर. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. पालये पेडण्यां भुमिका वेताळ देवस्थानाचो 12वो वर्धापन दीस उमेदीन मनयलो. विविध धार्मीक आनी संस्कृतीक कार्यावळींचो भाविकांनी लाव घेतलो. पळयात कांय भक्तिमय खीण. आज आमचा 12वा वर्धापन दिन. त्यानिमित्त विविध 12 व 13 जुलै रोजी विविध कार्यक्रमाने हा कार्यक्रम साजरा होत आहे. आज 12 तारीखला सकाळी गणपती पूजन, त्याच्यानंतर जे विविध कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम झालेले आहेत. तीर्थप्रसाद, महाप्रसाद, संध्याकाळी नंतर नाटक होणार आहे. तसंच उद्याही आज
उत्सवाप्रमाणेच उद्याही कार्यक्रम होणार आहे. उद्या संध्याकाळी महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी पालखी व त्यानंतर गणपती विसर्जन होऊन या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगावकार. शेनवारा घसघशीत पावस पडलो. IMDन आयतारा मेरेन ऑरेंज अलर्ट दिवन वादळी हवामानाची शिटकावणी दिल्या. फुडल्या सप्तका खातीर हवामान विभागाचो येल्लो अलर्ट आसा, पूण सप्तकाच्या शेवटाक घसघशीत पावस पडूं येता. ह्या काळात वेगान वारो घोळटलो. नागरिकांनी जतनाय घेवची असो सल्लो IMDन दिला. शेनवारचे तापमान 28 ते 24 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. 14 तारखेमेरेन ऑरेंज अलर्ट, पावसाक वादळी वाऱ्याचो सांगात. दर्यांत खर हवामान, बोट धन्यांनी दर्यांत बोटी घालच्यो न्हय. शेनवारचे तापमान 28 डिग्री सेल्सियस आणि 24 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगासो.